गणपतये नमः। या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः दैवी सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषपः अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महा योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात भूते। एकदा प्रेमाने म्हणा जय गजानन, आनंदाने म्हणा, सरांच्या घरी म्हणा, महाराजांच्या चरणी म्हणा, चेहरा हासरा करून म्हणा जय गजानन। आज इथचा उत्साह बघून आम्हाला खूप आनंद झाला। निरगुडा नदी जवळ आहे म्हणून जास्त उत्साह वाटते। आम्ही दूर आहोत परंतु इतके महाराजांचे भक्त, खरंच प्रत्येकाला प्रचिती आलेली आहे महाराजांची आणि सर्व आनंदी आनंद आहे। बस महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आहे की तुम्ही असे हसत राहा नेहमी, मला तरी हसरा चेहरा दाखवा नेहमी। जय गजानन। गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात भोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात भोते, गण 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 गणात भोते, गण गण गणात, गण गण गणात भोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात भोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की गण गण गणात भोते। आता थोडं लक्षपूर्वक ऐका। या जिभेचं वजन किती कमी आहे परंतु याचा तोल सांभाळणं सर्वांना जमत नाही। बोला जय गजानन। हे मन जे आहे हे कोणाचं दुखवू नका। चुका होतात, प्रत्येकाच्या हाताने होतात, परंतु कोणाचं मन दुखवू नका, ते सर्वात मोठं पाप आहे। तुम्हाला एक महत्वाचं सांगतो बघा की आपण कितीही जय गजानन करत राहू, किती गणगण गणात बोलतेचा जप करू, किती शेगावच्या वाऱ्या करा, परंतु जर तुम्ही कोणाचं मन दुखवलं तर त्याचं फळ मिळत नाही। कारण आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये महाराज आहे। बोला जय गजानन। म्हणजे कोणाचं मन दुखवणं म्हणजे महाराजांचं मन दुखवल्यासारखं आहे। मनुष्य पैसा कमवण्याकरिता आरोग्य गमावतो, बरोबर आहे। मनुष्य पैसा कमवण्याकरिता आरोग्य गमावतो आणि नंतर आरोग्य कमवण्याकरिता पैसा गमावतो। तसं करू नका। पैसा जरूर कमवा, आवश्यक आहे, परंतु त्याच्यासोबत या शरीराची काळजी घ्या। मी म्हणत नाही, लाखो वर्षापूर्वी म्हटलेल्या लोकांनी की पहिला सुख निरोगी काया। हे शरीर जर ठीक आहे तर सर्व काही ठीक आहे। नवरा बायकोचं कितीही प्रेम असू द्या, प्रत्येकाचं जे शरीराची कष्ट आहे ते तिलाच भोगावं लागतात, ते त्यालाच भोगावं लागतात। आपण फक्त टुकूर टुकूर ते आयसीयू मध्ये बाहून काचातून पाहत राहतो, ज्याचं त्यालाच भोगायचं आहे। म्हणून किती काही झालं तरी आरोग्याला सांभाळा। आरोग्य कसं चांगलं होईल? लवकर उठा, जास्त झोपा, जेवणावर या जिभेवर नियंत्रण ठेवा। जे जेवायचं तेच जेवा, नाही तर आलं म्हणून चाललं आतमध्ये असं करू नका। कारण आणि पायी खूप चाला। मी नेहमी सर्वांना म्हणत राहतो, आम्ही सुद्धा पायी उठतो रोज रात्री 1 तास। पायी जितकं चालू शकता तितकं पायी चाला। पायी चालण्यासारखा कोणताच व्यायाम नाही।
पूर्ण शरीर फिल्टर होऊन जाते आणि आपल्याला आनंदाने सुखाची झोप लागते. म्हणून आरोग्य सांभाळा. आणि आता महाराजांच्या चरणी आपलं मन वाहून दिलं आहे, तर सुख दुःखाची पर्वा करू नका. सुख येतील, दुःख येतील, संकट येईल, सर्व काही येईल. रोड आहे, तुम्ही रोडवरून चाललेले आपले टू व्हीलर घेऊन स्पीडने, परंतु मधामध्ये ब्रेकर येतोच, आपल्याला ब्रेक मारावाच लागतो. तसंच आहे बघा, ब्रेकर म्हणजे दुःख आहे. सर्व सुखाने चाललेलं आहे, मधामध्ये ब्रेकर येईलच. ब्रेक मारा, डोकं शांत ठेवा, ते ब्रेकरही निघून जाईल, पुन्हा सडक येईल. बोला जय गजानन. ते दिवस निघून जातील, ते राहत नाही. आता बघा, स्त्री आणि पुरुष लोक हे दोघं एका जागी कशा गोष्टी करतात, त्यावर आधारित महाराजांचा प्रसंग आहे, विजय ग्रंथामधला प्रसंग आहे. स्त्री काय आहे हो? स्त्री पत्नी आहे, स्त्री आई आहे, स्त्री मुलगी आहे आणि स्त्री बहीण आहे. प्रत्येक रूपामध्ये ती आपल्याला प्रेम करते. कोणतंच रूप असं नाही तिचं, परंतु दृष्टीवर सर्व अवलंबून आहे. आपली दृष्टी कशी आहे बघण्याची, त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. गोस्वामी तुलसीदासजीनं सुंदर वर्णन केलेल्या श्री रामचरित मानसमध्ये पुरुषांकरिता आपल्यापेक्षा जी वयानं कमी स्त्री आहे तिला मुलीसारखं बघा. आपल्या बरोबरची जी स्त्री आहे, म्हणजे वयाने बरोबरची स्त्री आहे, तिला बहिणीप्रमाणे बघा. आणि आपल्यापेक्षा जी मोठी वयाची स्त्री आहे तिला आईप्रमाणे बघा. तसं स्त्रीच्या बाबतीत सुद्धा सांगितलेलं आहे. तुमच्यापेक्षा जो लहान पुरुष आहे तो मुलाप्रमाणे आहे. तुमच्या बरोबरीचा जो पुरुष आहे वयाने, तो तुमच्या भावासारखा आहे. आणि तुमच्यापेक्षा जास्त वयाचा जो आहे माझ्यासारखा, तो तुमच्या भावासारखा आहे. बोला जय गजानन. कुंडलिक आणि बायजा या दोघांची मैत्री झाली. या दोघांनी ठरवलं की आपल्याला आता पायदळवारी करायची आहे, जशी गोपाळराव करतात. गोपाळरावला बघून मला एक आठवण आली. मुलीला लहानाचं मोठं केलं, ही पटकन मोठी झाली, सर्व्हिसला लागली. आता तिला 28 एप्रिलला जावयाच्या सुपूर्द करायचा. एवढं सोपं नाही आहे. सून आली तेव्हा बरं वाटलं, मेंबर आला घरामध्ये. हे खूप कठीण आहे. तो प्रसंग आता यांना आठवलं तरी डोळ्यात पाणी येते. आणि मुली पटकन मोठ्या होऊन जातात, कळतच नाही, आणि पटकन देऊन द्यावं लागते. घ्या सांभाळा माझ्या मुलीला. 1 वर्षापर्यंत आई आणि बाबा झोपत नाही, जोपर्यंत तिला मुलं बाळ होत नाही तोपर्यंत. त्यांना रात्रभर झोप लागत नाही. माझी मुलगी बरोबर आहे की नाही, खोदून खोदून आई विचारते, अगं तू सांग, तू ठीक आहे की नाही. अगं आई मी बरोबर आहे, सर्व बरोबर आहे. तरी पण आईला चैन पडत नाही. कुंडलिक आणि बायजा यांनी ठरवलं की आपल्याला पायदळवारी करायला जायचं आहे. हे दोघं जात होते, परंतु लोकांच्या गोष्टी दुसऱ्याच सुरू झाल्या. आता दोघांची भेट झाली कशी, हा मोठा चांगला प्रसंग आहे बघा. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जगामध्ये आपल्या सडक पार करताना रोड ब्रेकर येतातच. त्याचप्रमाणे ही जी बायजा होती, शिवरामपंत आणि भोलाबाई यांची मुलगी, मुंडगाव नावाचं गाव, तिथं ही आपल्या आईबाबांसोबत राहत होती. लहानपणी तिचं लग्न झालं. जेव्हा ती 3 वर्षाची होती, लग्न पक्क झालं. कुठं? शनिवारपुरा आकोट इथं गबलाजी खालोकर नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्यासोबत हिचं लग्न पक्क झालं. ही जेव्हा वयामध्ये आली, आईबाबांनी आपल्या सासूरवाडीला तिला सोडून. लक्षात आला की माझा नवरा जो आहे तो शिखंड आहे, नपुंसक आहे. आता ही गोष्ट सांगायची हिंमत मुलीची कोणाजवळ होईल? फक्त आईजवळ. दुसऱ्या जागी ती सांगूच शकत नाही. तिने आपल्या आईला सांगितलं. आईची छाती धसकन झाली आणि ती काळजी करायला लागली. आपल्या नवऱ्याला म्हणाली, शिवराम पंतला, की आता माझ्या मुलीचं काय होईल, विचार करा थोडा, मी माझ्या मुलीला घेऊन येते. शिवराम पंत म्हणतात, अगं बायजे, थोडा धीर ठेव. हे जे नपुसंकत्व असते ते औषधीनं बरं होतं, थोडी धीर पकड, गडबड करू नको. आणि तिला सासूरवाडीला दोघं नवरा बायको सोडून आले. थोड्या वेळापूर्वी म्हटलं तसंच झालं बघा. ही सासूरवाडीला असताना हा तर नपुसक होता, याचा जो मोठा भाऊ होता त्याची दृष्टी वाईट झाली हिच्यावर आणि तो हिच्याशी चाळे करायला लागला. ती एकदा पायरी खाली बसली, डोक्यावर हात ठेवला आणि म्हणते, देवा भगवंता पांडुरंगा, काय माझ्या नशिबी लिहिलेला आहे तू, मी आता करू तर काय करू. हा मोठा धीर आहे माझा आणि माझ्याकडे कुदृष्टीने पाहतो आणि चाळे करतो. ही बिचारी लज्जेमुळे काही बोलत नव्हती, परंतु नंतर हळूहळू त्याची हिंमत वाढली. एकदा अशी सायंकाळची वेळ, अशी प्रदोष काळ होता. सायंकाळच्या वेळेस तो जो होता मोठा धीर, त्याचा मुलगा वर माडीवर खेळत होता आणि यांनी तिचा हात पकडण्याची हिंमत केली. बायजेचा हात पकडला
आणि म्हटलं की तू मला तुझ्या नवऱ्यासारखा समज आणि माझ्यासोबत नांद, तू माझ्यासोबत राहा. जसं याने ते पाप कर्म केलं, तुम्ही मोबाईलवर बघत असाल, प्रेमानंदजी महाराज हेच म्हणतात, अरे बेटा कर्म अच्छे कर, कर्म अच्छे कर, तुझे फल अच्छा मिलेगा. तसंच झालं, याने वाईट कर्म केलं. आपल्या मुलीप्रमाणे जी लहान भावाची बायको होती तिचा हात पकडला वाईट नजरेने. तसंच याचा जो मुलगा होता 5 वर्षाचा, माडीवर खेळत होता, तो खाली पडला, त्याचं डोकं फुटलं, रक्त बंबाळ झाला. तशी बायजा धावत धावत आली, त्या मुलाला आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्याला औषध लावायला लागली. ही दृश्य बघून त्याला आता पश्चाताप झाला आणि आता तो हिच्यासोबत चांगलं वागायला लागला. ही आता माहेरी आली. शिवरामपंत आणि भोलाबाई यांनी विचार केला की आपण ऐकलेलं आहे की आपल्या बिलकुल गावाजवळ एक शेगाव नावाचं गाव आहे, ज्याचं आधी नाव होतं शिवगाव, नंतर त्याचं शेगाव नाव पडलं. शेगाव नावाचं गाव आहे आणि आपण ऐकलेली आहे की तिथे खूप मोठे संत राहतात, महासंत गजानन महाराज. चला आपण आपल्या मुलीला घेऊन जाऊ आणि त्यांना भविष्य विचारू की माझ्या मुलीचं महाराज आता काय होईल, भविष्य सांगा, हिला मुलं बाळ कशी होतील, ही कशी नांदेल बिचारी, अशी तरुणपणामध्ये अशीच राहील का, म्हणून आपण विचारू. शिवरामपंत भोलाबाई गेले दोघं. आपले महाराज असेच बसलेले होते. तो दरवाजा, मठाचा दरवाजा, तिथून दोघेही ते आले आणि मुलीला महाराजांच्या पायावर टाकून दिलं पाहिजेला आणि विचारलं, बाबा महाराज माझ्या मुलीचं काय होईल. महाराजांनी त्या मुलीला डोक्यावर हात ठेवला बायजेचा आणि बायजेला म्हणायला लागला, अगं बायजे, अरे शिवरामपंत, ही तुझी मुलगी संसार करायला आलेली नाही, ही जनाबाई सारखी ब्रह्मचारी राहील. ही कोणासोबत जरी लग्न झालं असेल तरी संसारी बिलकुल राहणार नाही. तिला त्रास देऊ नका रे, तिला देवाची भक्ती करू द्या. आता बायजा विचार करायला लागली आणि म्हणायला लागली, महाराज मग हिचा गुरु कोण. जसं जनाबाईचे गुरु नामदेव महाराज होते तसे तुम्ही माझ्या बायजेचे गुरु बनता का महाराज. महाराजांनी म्हटलं, हो मी बिलकुल गुरु बनतो, पण तिला आता तुम्ही त्रास देऊ नका, तिला ब्रह्मचारी राहू द्या. ती गेली आणि आता तिला आनंद झाला, सूट मिळाली घरून. ती पायदळ वारी करत होती आणि महाराजांच्या चरणी येत होती. त्याच गावामध्ये पुंडलिक नावाचा व्यक्ती होता. तो हिच्या बरोबरीच्या वयाचाच होता. आता मी काय म्हटलं, बरोबरीचा असलं त्याला भाऊ बहिणीप्रमाणे बघावं, परंतु लोक तसे आहे का, जग तसं नाही आहे. हे दोघंही महाराजांच्या दर्शनाकरिता यायला लागले. जनचर्चा वेगळीच सुरू झाली की यांचं काहीतरी आहे गडबड, म्हणून त्या भुलाबाईला खूप वाईट वाटलं. ती पुंडलिक, शिवरामपंत, बायजा आणि बायजाबाई आणि हे 4 जण निघाले महाराजांच्या दर्शनाकरिता. महाराजांनी आपले डोळे बंद केले. मी तुम्हाला आधीच सांगितलं प्रवचनाच्या सुरुवातीला, आपले महाराज अंतर्ज्ञानी आहेत. आता सरांनी सांगितलं यांच्या मुलीने अमेरिकेमध्ये जप केला, US मध्ये गणगण गणात बोते, तिथे महाराजांनी बघितलेलं आहे. महाराज आपले अंतर्ज्ञानी आहे. महाराजांनी ओळखलं की ही बायजा कशाकरिता आपल्या मुलीला या ठिकाणी घेऊन आली. महाराज म्हणतात, अरे पुंडलिका, ही मागच्या जन्मीची तुझी बहीण आहे रे. हे बायजा, आपल्या मुलीवर असा दोष लावू नको, लक्षात ठेव, यांना येऊ दे पायदळ वारी करिता. ते येत गेले, लोकांनी बिलकुल त्रास गेला नाही आणि महाराजांच्या दर्शनाकरिता येत गेली. एकदा ही बायजा, पानेट तीर्थ आहे तिथं, 3 नद्यांचा संगम झालेला आहे. चुलत भाऊ होते, बैलगाडीमध्ये बसून होते, श्रीराम आणि दामोदर. या दोघांचं भांडण झालं. हिला राग आला आणि इली रागाच्या भरामध्ये एका भावाला कानाखाली लावली, मारून तर दिलं. नंतर तिला इतका पश्चाताप झाला की तिला हार्ट अटॅक आला, हृदयविकाराचा झटका. आतासारखं थोडी होतं ECG वगैरे, हार्ट अटॅक आला आणि ती बिचारी त्या ठिकाणी मरण पावली. तिला पानेटवरून मुंडगावला आणण्यात आलं आणि एक शेत होतं त्यांचं, त्या शेतामध्ये तिची समाधी देण्यात आली. हा पुंडलिक मोठा झाला, याचे लग्न झालं. हा मुंबईला आपल्या मुलाकडे राहत होता, तिथं तो मरण पावला. नंतर पुंडलिकाला अकोटमध्ये आणण्यात आलं, मुंडगावमध्ये आणण्यात आलं आणि त्याच शेतामध्ये बायजेच्या बाजूला समाधी देण्यात आली. भाऊ आणि बहीण यांची समाधी आजही आपण बघू शकतो. बोला जय गजानन. यहाँ से हमें एक ही बात सीखने के लिए मिलती है, जो मैंने शुरुआत में कही थी कि बस ये चरण जो है, हमारे पैर, ये चरण आपको दोनों को सद्य बेटा, ये चरण जो है ये आपको मंदिर तक ले जा सकते हैं, सिर्फ मंदिर तक, लेकिन आपका आचरण भगवान तक ले जा सकता है. बोला जय गजानन.
2 तारीख को हनुमान जयंती है और महाराज की कृपा से उस दिन गुरुवार का दिन आया है। आप सब लोगों को पता है कि बजरंगबली कौन है। बजरंगबली शिव जी के अवतार है। शिव जी ने कहा पार्वती से कि मैं मेरे राम जी की सेवा करूंगा। वो अवतार लेने वाले विष्णु भगवान राम जी का मैं उनकी खूब सेवा करूंगा क्योंकि मुझे राम बहुत प्रिय है। तो पार्वती कहने लगी आप ऐसे ही चले जाओगे मुझे छोड़कर? कोई अपनी पत्नी के बगैर जाता है क्या? अवतार ले रहा हूं, अवतार मुझे साथ में लेकर जाओ। अरे भाग्यवान, मैं उसमें शादी नहीं करूंगा, ब्रह्मचारी रहने वाला हूँ, तू कहाँ आ रही है वहां पे? नहीं नहीं नहीं, मुझे आपके साथ में आना है। तो शिव जी विचार करने लगे, तो उतने में पार्वती जी के दिमाग में एक आइडिया आया। आप कौन से रूप में अवतार लेंगे? अरे मैं वानर बनकर जाऊंगा गौरी। वानर बनकर जाएंगे, वानर को पूंछ होती है ना? हाँ होती है, मैं आपकी पूंछ बनकर आऊंगी, लेकिन आपको नहीं छोड़ूंगी। नवरा भाई को कभी अलग हलेगा, मैं आपको तो नहीं छोड़ूंगी। और भगवान की पूंछ बनकर आई। और हनुमान जी ने जो उनका अवतार हुआ है वो सचमुच चमत्कारिक रूप से हुआ है। प्रसाद मिला, वो प्रसाद कौशल्य को दिया गया। कैकेयी नाराज हो गई, कौशल्य को ज्यादा दिया, मुझे कम दिया। जो कैकेयी को थोड़ा सा प्रसाद मिला था और गुस्से में आ गई और बाहर चली गई। ऊपर आकाश है, वहां से एक चील उड़ते हुए आ रही है। देखो भगवान की लीला, चील उड़ते हुए आ रही है और उसके हाथ में का प्रसाद अपने चोंच में ले लिया और उड़ते हुए कहां पर गई? जब अंजनी माता हाथ जोड़कर आकाश की तरफ देख रही है, मुझे पुत्र चाहिए, मुझे बच्चा चाहिए, मुझे बेटा चाहिए, कुछ भी कीजिए भगवान। और वो चील ने प्रसाद अंजनी माता के हाथों में डाल दिया, वो उसने ग्रहण किया। और चैत्र पूर्णिमा के दिन हमारे हनुमान जी प्रकट हुए। बोलो बजरंगबली भगवान की। हनुमान जी ब्रह्मचारी है, ये बात सही है। और आप लोगों में बहुत से लोगों ने आपको डरा कर रखा है कि आप हनुमान जी की भक्ति नहीं कर सकते, आप सुंदरकांड नहीं पढ़ सकते, आप हनुमान चालीसा नहीं पढ़ सकते। ऐसा नहीं है। आप सिर्फ हनुमान जी की मूर्ति को स्पर्श नहीं कर सकते, उन्हें सिंदूर नहीं लगा सकते, लेकिन सुंदरकांड, चौपाई, रामायण, हनुमान चालीसा सब आप कर सकते हो, उसमें कोई भी दोष नहीं लगता। अब आपको एक रहस्य की बात बताता हूं कि हनुमान जी ब्रह्मचारी थे। हनुमान जी ने विवाह नहीं किया, लेकिन उन्हें एक पुत्र है। बोला जय गजानन। उनको एक बेटा है। रावण जब हैरान हो गया, पूरा वंश चला गया, राम जी ने बाणों से मार दिया। अब उसने सोचा कि अब मैं क्या करूं। तब उसे याद आया कि मेरा एक बेटा तो और है जिसका नाम अहिरावण है, और मैंने सुना कि बहुत शक्तिशाली है, उससे क्यों न मैं मनाऊं और उसे यहाँ पर बुलाऊं। वो इस वनवासी के साथ युद्ध करेगा और जीत लेगा। अब अहिरावण के जन्म की भी कथा बड़ी रोचक है। मंदोदरी के पेट से एक बच्चा हुआ, वो 12 सर्पों में लिपटा हुआ था, 12 सर्पों में। ये मंदोदरी और रावण डर गए, अरे ये अकाल बच्चा कहां से आ गया, इसे ले जाकर समुद्र के रेती में गाड़ दो। सेनापति उस बच्चे को लेकर गए और समुद्र किनारे पर गड्ढा किया और गड्ढे के अंदर उस बच्चे को गाड़ दिया, ऊपर से रेती डाल दी। अब जान सबको प्रिय होती है, सर्वान्न प्रिय है। वो बच्चा रेत खोदते हुए दूसरी तरफ से निकला और रोने लगा। उधर से दैत्य गुरु शुक्राचार्य जी आ रहे थे। उन्होंने देखा कि ये बेटा 12 सर्पों में लिपटा हुआ, सांप अलग कर दिए और बच्चे का लालन पोषण किया। और उन्हें मालूम था ये रावण का बेटा है, इसलिए उसका नाम रखा अहि रावण। वो पाताल नगरी का स्वामी बन गया। एक बहुत बड़ी मूर्ति थी देवी माता की, वो उसकी उपासना करता था और बहुत बड़ी नगरी का स्वामी बन गया। अब यहाँ पर अहिरावण को रावण ने याद किया, पिताजी के पास बेटा चले गया। पिताजी से कहा पिताजी क्या आज्ञा है? रावण ने कहा वो वनवासी दो, राम और लक्ष्मण, तेरे बेटा पूरा हमारा कुल वंश नष्ट कर दिया, कुंभकर्ण को मार दिया, तेरे भाई को मार दिया, सबको मार दिया। अब तू उसका वध कर, तू कर सकता है बेटा। तो अहिरावण कहने लगा पिताजी जब छोटा था तो रेत में गाड़ दिया था, अब मेरी याद आ रही है। वो कहने लगे बेटा मैं तेरा पिता हूं, तेरे हाथ जोड़ के प्रार्थना करता हूं। अहिरावण आ गया और अहिरावण ने पूरा हाहाकार मचा दिया। अब ये इतना होशियार था, इतना होशियार था कि वहां से जहां पर हमारे प्रभु श्री राम जी और लक्ष्मण जी है, वहां पर वो आता है विभीषण जी का भेष लेकर। विभीषण जी बोलने के बाद जाने देंगे, सब अंदर अंदर चले गए और राम जी और लक्ष्मण जी को उठाकर वहां ले गया पाताल नगरी का जो स्वामी था, और वहां जगदम्बा काली माता की मूर्ति, और वहां पर नीचे रख दिया और तलवार से नरबली हमारे राम जी और लक्ष्मण जी को मारने वाला है।
हनुमान जी को जैसे ही पता चला कि ये अहिरावण मेरे प्रभु को लेकर गया, तो वहां से हनुमान जी उड़ते हुए आते हैं तो क्या देखते हैं कि एक नवयुवक वानर है, उससे हनुमान जी ने युद्ध किया, अंदर नहीं जाने दे रहा था, युद्ध किया। अब बाप बेटे से तो सवय रहने वाला है, वो था बेटा जिसका नाम था मकर ध्वज, वो भी वानर था। दोनों का युद्ध हुआ और बाप ने बेटे को हरा दिया, हनुमान जी विजय हो गए और मकर ध्वज के दोनों हाथ और दोनों पैर बांध दिए और कहने लगा तो कौन है रे, मेरे जैसा ही दिखाई दे रहा है। तो वो कहने लगा मैं मकर ध्वज हूं और आप ही का बेटा हूं। तो हनुमान जी कहने लगे मेरा बेटा कैसा हुआ, मैं तो ब्रह्मचारी हूं। तो वो कहता है मकर ध्वज, आप याद कीजिए जब आपने सोने की लंका जलाई थी तब आपको पसीना आया था और आप पूछ बुझाने के लिए समुद्र के ऊपर गए थे और वहां से आपके पसीने की एक बूंद मेरी माँ मगरी, उसने अपना मुख खोल कर रखा था और पसीने की एक बूंद उसके मुख में गिरी, वो गर्भवती हो गई और मेरा जन्म हुआ। अब मुझे छोड़ दीजिए। हनुमान जी ने कहा मैं तुझे नहीं छोड़ूंगा। और वैसे हनुमान जी अंदर गए, ऊपर देवी की मूर्ति के पास गए, वहां से कूदे और ये दोनों भुजाएं अहिरावण की काट दी और उसका वध कर दिया। और प्रभु श्री राम जी लक्ष्मण जी को लेकर बाहर बाहर आए। राम जी कहने लगे ये कौन है हनुमान, स्वामी ये मेरा बेटा है, पूरी कथा बताई। तो प्रभु जी कहते हैं छोड़ उसके हाथ, छोड़ उसके पैर, रस्से से बांध दिया अपने बेटे को, छोड़ दे। छोड़ दिया और मकर ध्वज प्रभु श्री रामचंद्र जी की तरफ एक जैसा देख रहा है। शांत भगवान हमारे राम कहने से हमें मानसिक शांति मिलती है, ये दिमाग ठंडा होता है, राम नाम में इतनी ताकत है। तो जब प्रभु श्री राम जी को सामने देखा तो मकर ध्वज के क्या हाल हुए होंगे। वो हाथ जोड़कर कहता है प्रभु जी और उनके पैर छूता है। प्रभु श्री रामचंद्र जी कहते हैं हनुमान अहिरावण का तो तुमने वध कर दिया, अब वहां एक रेत थी, रेती रात है ना, उस रेत उठाई ये उंगली में और राज तिलक कर दिया मकर ध्वज का और कहा कि मकर ध्वज आज से मैं यह नगरी तुझे देता हूं, तू यहाँ का स्वामी है। हनुमान जी और मकर ध्वज दोनों गले मिले, आलिंगन किया। इसके बाद में ये दोनों बाप बेटे मिले नहीं। और प्रभु श्री राम जी को यहाँ और लक्ष्मण जी को यहाँ बैठाकर जय श्री राम कहकर वो चला गया। बस प्रवचन संपलं। समर्थ की जय। गण गण गणात बोते